नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रवा ढोकळा बघणार आहोत कसा बनवायचा आहे। तर मी सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी मी दही टाकलेलं आहे। हिरवी मिरची, आलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। आता आपण याला मिक्सरमधून छान पिसून घेऊया। बॅटर छान आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। इकडे एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याला छान तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ही मी बॅटर जे आहे टाकून घेते आहे। मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे। त्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला आपला ढोकळ्याचा पॉट त्यामध्ये ठेवायचा। आता या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि आता थोडं इनो टाकते आहे। ते इनो आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे। यामध्ये आता पाणी टाकायची गरज नाही आहे। इनो टाकल्यानंतर छान आपल्याला घुसळणीने फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान छोटे छोटे बबल्स आलेले आहेत त्यामध्ये। आता आपल्याला यावर असं सिंपल आपण तिखट स्प्रिंकल करून घेऊ वरून। छान वाटतं दिसायला, चांगलं दिसतंय। तुम्ही बघू शकता मी ढोकळ्याचं भांडं ठेवलेलं आहे। आता त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 20 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर ढोकळ्याला शिजू द्यायचं आहे। आपण मंडळी 20 मिनिटांनंतर पुन्हा भेटूया। मंडळी तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान तयार आहे। बघू शकता छान शिजलेला आहे। आता आपण याची फोडणीची तयारी करूया। ढोकळ्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य, छोट्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। मोहरी, पांढरे तीळ, आवडीनुसार साखर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आता आपण तेल गरम झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे। आपली फोडणी छान तयार झालेली आहे। आपण आता ही ढोकळ्यावर टाकून घेऊया। आपला ढोकळा थंड झालेला आहे, त्याच्यामध्ये फोडणी टाकून झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी झालेला आहे आपला ढोकळा आणि किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीजच्यासाठी तुम्ही पण करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा ढोकळा कसा झाला आहे। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू आणि एन्जॉय करा।